मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर आज आपल्या मतदारसंघात येत आहेत, पहिली प्रतिक्रिया काय? शपथ घेतल्यानंतर आणि पदभार घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही आहे की मी मंत्री झालेली आहे, कारण की आधीपासनं कधी डोक्यात घेऊन मी कधी चालली नव्हती. आधीपासनं खासदारपर्यंत ठीक आहे की खासदार म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्यावेळेस पण काही तशी अपेक्षा नव्हती, पण पक्षाच्या लोकांनी, आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रिपद मला मिळालेलं आहे आणि नक्कीच लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढलेल्याच असतील आणि मी सुद्धा 2-3 दिवसापासून तेच विचार करते आहे की जबाबदारी आता वाढलेली आहे मतदारसंघाला घेऊन आणि आता फक्त मतदारसंघापुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी काम करायचं आहे, देशासाठी काम करायचं आहे. चॅलेंजेस खूप नवीन आहे, कारण की एक खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्यातही खूप जमीन आसमानचा फरक आहे, कारण की 2 दिवसापासून मी सगळी डिपार्टमेंटची माहिती घेते आहे की कसं कामकाज आहे तिथलं. यूथ अफेअर आहे. आज जवळपास आपली देशाची जर आपण यूथच्या संदर्भामध्ये जर टक्केवारी बघितली तर जवळपास 50% वरती आज आपल्या देशामध्ये यूथ आहे. ह्या यूथसाठी कसं आपल्याला चांगलं काम करता येईल की जेणेकरून आपल्या देशातला जो युवा आहे तो देशाच्या कार्यासाठी किंवा देशाच्या हितासाठी काही चांगलं सोशली काम करू शकतो किंवा पुढे येऊ शकतो. त्याच्यानंतर स्पोर्ट्स आहे, जो खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण बघतोय की आपल्या देशामध्ये पण आता चांगले खेळाडू आता पुढे येऊ लागलेले आहे. ऑलिम्पिकमध्ये आता आपलं देशाचं नाव पुढे जाऊ लागले, चांगले मेडल्स आणू लागलेले आहे. आता पुढच्या महिन्यात पॅरिसमध्ये ऑलिम्पिक आहे. जवळपास आपल्या देशातनं 125 ते 120 10पर्यंत प्लेयरसुद्धा ह्यावेळेस जाणार आहे. तर ते ऑलिम्पिकची जी परंपरा राहिलेली आहे ती ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचे आहे. तर चॅलेंजेस खूप आहे, पण नक्कीच जबाबदारी दिलेली आहे तर ती 100% पार पाडायची आहे, चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे आणि मतदारसंघाकडे पण लक्ष द्यायचे, मतदारसंघातले पण प्रश्न हाताळायचे आहे. तर आता नक्कीच माझा प्रयत्न राहील की चांगल्या पद्धतीने मी काम करेल आणि सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते. आदरणीय मोदी साहेब असतील, आदरणीय अमितजी असतील, नड्डाजी असतील, इकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, आपले गिरीश भाऊ असतील आणि जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते. कार्यकर्त्यांचे आभार मानते की तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या मतांनी निवडून दिलं. जेव्हा की आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये यावेळेस परिस्थिती वेगळी होती, पण रावेर मतदारसंघातल्या लोकांनी माझी साथ सोडली नाही. सगळ्या समाजातल्या घटकांनी माझ्या पाठीमागे राहिले आणि एवढ्या मतांनी मला निवडून दिलं. त्यांनी अपेक्षा होती तुम्हाला मंत्रिपद मिळालं? मी आधीच सांगितलं की मला आजही म्हणजे आत्ता जस्ट मी ट्रेनमधनं उठल्यानंतरही मला वाटलं नाही की मी मंत्री म्हणून मी जाते आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही. म्हणजे ते असं म्हणतात ना, एखादी वाईट गोष्ट पचवायला जसा वेळ लागतो तसं चांगली गोष्ट पचवायला पण वेळ लागतोय. मला अशातलं आता सध्या आहे. लोकांचं भल्या पहाटे मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय, आपल्याला मोठा उत्साह आहे, अपेक्षा सुद्धा तेवढ्या. बघा, जळगाव केंद्रामध्ये मंत्रिपद मला असं वाटतं की खूप MK अण्णांनंतर आत्ताच आलेला आहे आणि एक महिला म्हणून आणि रावेर मतदारसंघाला तो मान मिळालेला आहे आणि हे मंत्रिपद मी असं समजते माझं नसून सगळं जनतेचं आहे, कारण की आज मी त्यांची प्रतिनिधी आहे. आज मला मान मिळणं म्हणजे रावेर मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला मान मिळणं आहे आणि नक्कीच तो मोठा मान आहे मंत्रिपदाचा. केंद्रामध्ये मंत्री असणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. तर याचं म्हणजे माझ्यासोबत सगळेच लोक आहेत त्याच्यासाठी. जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण जळगाव जिल्ह्यात काय योजना राबवणार युवकांसाठी? बघा, मी आधीच सांगितलं डिपार्टमेंट खूप मोठं आहे, कारण की आता हे फक्त जिल्ह्यापुरतं काम नाही आहे किंवा राज्यापुरता नाही आहे, तो पूर्ण देशासाठी काम आहे. युवकांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जोडायसाठी आता 2-3 दिवसापासून आता मी पण सगळ्या डिपार्टमेंटचं आढावा घेते किंवा बऱ्याचशा गोष्टी मी पण माहिती करून घेते आहे. पण नक्कीच युवकांना सोशल वेलफेअरमध्ये कसं जोडता येईल की त्यांनाही सोशली रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची कशी सवय लागेल, कारण की ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तुमच्या 11वी-12वीपासून सुरू होतात. त्याच्यामध्ये कसं जोडता येईल, कारण की आज युवकांना सोशली अवेअर असणं किंवा आपल्या सोसायटीसाठी, आपल्या देशासाठी काहीतरी स्वतःहून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन कामं करायची सुद्धा जबाबदारी आहे.
पण त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणणं फार गरजेचं आहे. कारण की शेवटी ह्या देशाचं पुढचं फ्युचर हा यूथ आहे, हा युवा आहे. त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टींशी जोडणं फार गरजेचं आहे. तर ते फक्त काही जळगाव पुरता नाही तर संपूर्ण देशभरामध्ये करायचा मी प्रयत्न करणार आहे. जसं स्पोर्ट्सचं मी सांगितलं की आज आपण बघतो की इंटरनॅशनल याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये आज आपण बघा की एवढे चांगले चांगले प्लेयर आपल्या देशामधनं जात आहे. तर ते सुद्धा ग्रामीण भागापर्यंत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कशा ओढता येतील की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागामध्ये पण ऑलिम्पिक्स काय आहे आणि तिथे कसं आपण पोचू शकतो. तर याच्यासाठी सुद्धा प्रयत्न होतील की जेणेकरून आपले ग्रामीण भागातले सुद्धा जास्तीत जास्त खेळाडू भविष्यामध्ये पुढे जाऊ शकतात. कारण की आज देशाच्या विकासामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये स्पोर्ट्सचा पण खूप महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. तर त्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे. आणि जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रातल्या ज्या काही योजना आहे, कारण सिंचन जसं मी आधी सांगितलं सिंचन खूप महत्त्वाचा विषय, सिंचनावर काम करायचं आहे. इथं कापूस आहे, केळी आहे, आपण सगळं शेतकरी वर्ग आहे, महिला बचत गट आहे, यांच्यासाठी काम करायचं आहे. तर नक्कीच मंत्रिपदचा फायदा ह्या सगळ्या गोष्टींना बाकी डिपार्टमेंटच्या योजना आणण्यासाठी राज्य सरकारकडनं पाठपुरावा करण्यासाठी त्याचा होईलच. तर त्याच्यामुळे जळगाव जिल्ह्यातील सर्व महाविकास आघाडीतर्फे आपलं स्वागत करत आहे. मी तेच सांगितलं बघा स्वागत आज मी तेच सांगितलं हा मान माझा एकटीचा नाही आहे, ह्या सगळ्या जनतेचा मान आहे. आज सगळ्यांनी माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचे तर मी आभारच मानते. पण मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता माझ्यासोबत आत्तापर्यंत जशी राहिली तसं पुढे सुद्धा राहील. आता काही मर्यादा मला सुद्धा येणार आहे. मी म्हणजे मागच्या 4 दिवसापासून तो विचार करते की आता दिल्लीत 4 दिवस राहायचं सांगितलेलं आहे आणि 3च दिवस मतदारसंघात जा आणि बाकीचंही सुद्धा बघा. त्याच्यामुळे आत्तापर्यंत एवढ्या दिवसाचं गॅप मी कधी माझ्या मतदारसंघामध्ये मी ठेवलेला नव्हतं. नेहमी मतदारसंघामध्ये मी राहिलेली होती. आता ह्या सुद्धा गोष्टी बदलणार आहे. तर टाईम मॅनेजमेंट हा पण माझ्यासाठी खूप मोठा विषय चॅलेंजिंगचा विषय आहे की ह्या 3 दिवसामध्ये मला राज्य पण कव्हर करायचं, बाकीचे बाहेरचे प्रोग्राम पण कव्हर करायचे आहे, मतदारसंघ पण कव्हर करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण बघू आता कसं होतं. यामध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ता सुद्धा तुमचं स्वागत करत आहेत. मी तेच सांगते निवडणूक झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये राहणारा प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान आहे. आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील ते तर माझे स्वतःचे कार्यकर्ते आहे, माझे घरचे कार्यकर्ते आहे मी असं म्हणू शकते. कारण आमचा शेवटी भारतीय जनता पार्टी परिवार आहे. आज शिंदे गट असेल, राष्ट्रवादी गट असेल, RP असेल तो आमचा घटक पक्ष आहे, मनसे तो पण आमचा घटक पक्ष आहे. आणि शरद पवार गटातले जे कार्यकर्ते असतील तर मला असं वाटतं ही चांगली गोष्ट आहे की आज ते सुद्धा माझा सत्कार करतायत. आज त्यांना पण आपल्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं याचा आनंद असेलच. केंद्रामध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर रक्षाताई खडसे आपल्या सोबत आलेले आहेत. ताई काय सांगाल पहिल्यांदा मंत्रिपदाच्या बद्दल तुमचं स्वागत आहे ABP माझामध्ये. पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे आपली? पहिली प्रतिक्रिया माझी एवढीच असणार आहे की आज जिल्ह्यामध्ये मी आलेली आहे आणि हे मंत्रिपद माझं एकटीचं नसून जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांचं आहे. कारण की माझी सुरुवात 3ऱ्यांदा तिकिटापासून जसं मी आधीसुद्धा सांगितलेली आहे की जनतेच्या आशीर्वादामुळे झालेली आहे. निवडून मी त्यांच्यामुळे आलेली आहे. आज जर एवढ्या मतांनी निवडून आली नसती तर कदाचित माझा विचार झालाही नसता. आज पक्षाच्या ज्येष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, आदरणीय मोदी साहेबांनी विश्वास दाखवलेला आहे आणि तो मान आपल्या जळगाव जिल्ह्याला दिलेला आहे. एक वेळ अशी होती की आपल्याला तिकीट मिळेल किंवा नाही, तिकीट कापलं जाईल अशा चर्चा होत्या जवळजवळ वर्षभर. त्यानंतर तिकीटही मिळालं, तिसऱ्यांदा खासदार झाल्याने आता थेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतानाचा काय अनुभव होता? बघा शपथ घेताना मी हाच विचार करत होते की कधी मी हा विचार घेऊन कधी आजपर्यंत मी काम केलेलं नाही की मला कोणतं पद मिळालं पाहिजे किंवा मी मंत्रिपदाच्या अपेक्षाने आत्तापर्यंत मागचे 10 वर्ष मी कधी काम केलेलं नाही आहे. नेहमी भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणूनच काम केलेलं आहे आणि मी 10 वर्ष चांगलं काम केलेलं होतं ही गॅरंटी मला होती. म्हणून मला अपेक्षाही होती. मधला काळ आपणही बघितलं खूप खराब गेला, बऱ्याचशा गोष्टी माझ्या बाबतीमध्ये घडल्यासुद्धा, बऱ्याचशा ज्या काही अडचणी आल्या पण संयम ठेवला. कारण की मला असं वाटतं त्यावेळेस संयम ठेवणंच गरजेचं होतं आणि कदाचित तो माझा संयम ठेवलेला मला कामात आला.
पक्षाने माझा विचार केला, मला तिसऱ्यांदा पक्षाने संधी दिली, आमच्या नेत्यांनी संधी दिली आणि तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर सुद्धा जे आपले वरिष्ठ नेते आहे, आदरणीय मोदी साहेब असतील, अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, तिकडे विनोद तावडेजी असतील, देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, ह्या सगळ्यांनी माझा विचार मंत्रिपदासाठी केला आणि मला ही संधी मंत्रिपदाची मला दिली आणि मी हेच सांगते की हे मंत्रिपद माझं एकटीचं नसून याचं क्रेडिट सगळ्यांचं आहे. आज इथला एक एक छोटा कार्यकर्ता, प्रत्येक समाजातला माणूस किंवा ज्यांनी माझ्या इलेक्शनसाठी योगदान दिलेलं आहे, हे सगळं क्रेडिट त्यांचं सुद्धा आहे. मंत्रिपद मिळेल असं वाटलं होतं? नाही, मी तेच सांगते, मी अपेक्षा केली नाही. मी मंत्रिपद म्हणून मला मी अशी कधी अपेक्षा केली नव्हती आणि मी तेच सांगितलं की जसं वाईट गोष्ट पचवायला वेळ लागतो तशी चांगली गोष्ट पचवायला मला वेळ लागतो, कारण मला अजूनही विश्वास बसत नाही. कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं जाणार आहे? आपलं युवक कल्याण खातं आहे, क्रीडा खातं आहे, कोणत्या गोष्टी? बघा, आपल्या देशाची जर आपण लोकसंख्या बघितली, आज युवकांची जास्त आहे. पूर्ण जगामध्ये भारत देश एक असा देश आहे की ज्याच्याकडे युथ शक्ती किंवा युथची पॉवर ही खूप जास्त आहे. तर ह्या सगळ्या युवकांना आपल्या सोशल वेलफेअरशी कसं जोडता येईल किंवा देशाच्या कार्यासाठी कसं जोडता येईल याच्यासाठी सगळ्यात मोठा विचार करणं किंवा त्याच्यावर कार्य करणं फार महत्त्वाचं आहे. आता मी सुद्धा डिपार्टमेंटली माहिती घेते की आतापर्यंत काय काय झालेलं आणि याच्यात आपण काय काय अजून करू शकतो. ते एक खूप मोठं चॅलेंज पण आहे आणि एक मला असं वाटतं एक चांगलं कार्य पण आहे की ज्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक युवकाला आपली जबाबदारी कळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की स्पोर्ट्स माझ्याकडे आहे. आपण बघतोय की आदरणीय मोदी साहेबांनी मागच्या 10 वर्षामध्ये स्पोर्ट्सला खूप पुढे आणलेलं आहे की ऑलिम्पिक्स असतील किंवा जेवढे काही नॅशनल चॅम्पियनशिपचे जे आपले प्रोग्राम्स असतील किंवा जे मॅचेस असतील त्याच्यामध्ये आपले भारत देशातलं प्लेयर्स जास्त गेले पाहिजे, चांगलं खेळलं पाहिजे. याच्यासाठी भारत सरकार मागच्या 10 वर्षामध्ये खूप चांगले प्रयत्न केले आणि मला असं वाटतं की स्पोर्ट्स हे एक असा विषय आहे की तो छोट्या मुलाशी तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी निगडीत आहे. त्याला ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल याच्यासाठी माझं प्राधान्य राहील, कारण की त्याची गरज आहे. आज जर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपला युवा पुढे जात असेल, आपल्या देशाचं नाव पुढे घेऊन जात असेल तर याच्यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट कोणती नाही. आता पुढच्या महिन्यात पॅरिस ऑलिम्पिक्स आहे. जवळपास आपल्या देशातले 125 मुलं तिथे पार्टिसिपेट करत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण भविष्यामध्ये याच्यावर मी काम करेल की ते ग्रामीण भागापर्यंत कसं आणता येईल. त्याला ज्या डिस्ट्रिक्ट लेवलपासनं, स्टेट लेवलपासनं तर नॅशनल लेवलपर्यंत ज्या काही ह्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीच्या ज्या काही रचना आहे किंवा जी सिस्टीम आहे ती व्यवस्थितपणे समजून त्याला कसं मजबूत करता येईल, त्याला तालुक्यापर्यंत कसं आणता येईल याच्यासाठी सुद्धा माझं सगळं याच्यावर काम मी करणार आहे. शरद पवार गटाचे देखील कार्यकर्ते आज आपल्या स्वागताला असल्याचं पाहायला मिळतंय. बघा, मी आधी पण सांगितलं की आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे माझे परिवारातले लोक आहे. शिंदे गट असेल, अजितदादा गट असेल, मनसे असेल, RP असेल, आमचे घटक पक्ष आहे. आणि आज जर शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते मला भेटायला येत असतील तर याच्यात वाईट काही नाही, कारण शेवटी आज जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मी करते आहे. आज आनंद प्रत्येकांना आहे आणि आज मला असं वाटतं ते पण मान्य करत असतील की भारतीय जनता पार्टी ही एक चांगलं काम करते. चांगलं शेवटच्या क्षणी नाथाभाऊ आपल्या प्रचाराला आलेले होते, त्याचा फायदा झाला आपल्याला. नक्कीच. बघा, ह्या निवडणुकीमध्ये असं एकही घटक नाही आहे की ज्यांच्यामुळे मला फायदा झालेला नाही आहे. ह्या निवडणुकीमध्ये आमचे सगळे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, यांनी सुद्धा ह्या सगळ्या कार्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे निवडणुकीमध्ये. त्याचबरोबरने नाथाभाऊंना सुद्धा ती जबाबदारी दिली गेली होती. नाथाभाऊंनी पण त्यांच्या परीने ती जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याचा फायदा पण झालेला आहे. आज RSS परिवार असेल, बजरंग दल असेल, घटक पक्ष असतील, महिला असतील, युवा असेल, आज सगळ्यांनी ह्या निवडणुकीला डोक्यावर घेऊन ह्या निवडणुकीला समोर गेलेला आहे. म्हणून त्याचा आपल्याला फायदा झालेला आहे, म्हणून एवढा जास्त लीड आलेला आहे. भाऊंच्या प्रवेशासंदर्भात काही चर्चा झाली का? होईल. आता ह्या सगळ्या गोष्टी आता 2-3 दिवसापासून तर हेच घडतं. होईल.
या होत्या खासदार रक्षा खडसे. त्यांनी असं म्हटलेलं की मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नव्हती, मात्र मंत्रिपद मिळाल्याचा आपल्याला नक्कीच आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.